तुमच्या विरोधात राजन विचारे यांनी कोर्टात धाव घेतली होती। मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी असं म्हणणं होतं की तुम्ही गुन्हे लपवल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचं सांगण्यात आलं होतं। तेच प्रतिज्ञापत्रामध्ये जे गुन्हे असतात ते सार्वजनिकरित्या लोकांना सांगावे देखील लागतात। काय प्रकरण आहे आणि तुम्हाला कोर्टाने निर्दोष धरलं? मी प्रथम हायकोर्टाचे आभार मानतो। त्यांनी योग्य तो निर्णय देऊन लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवणाऱ्या स्वतःची जी झालेली हार आहे ही लपवण्याकरता ज्या पद्धतीने गेले 1 वर्ष मानसिक त्रास देण्याचा जो प्रयत्न केला राजन विचारे यांना कोर्टाने योग्य अशी चपराक दिलेली आहे। नरेश म्हस्के आणि नरेश म्हस्के करत असलेलं काम, पक्षाकरता करीत असलेलं काम, पक्षाकरता केलेली आंदोलने ही संपूर्ण ठाण्याला माहीत आहेत। नरेश म्हस्के काय गुन्हेगार नाही आहे। या उलट राजन विचारे यांनी आत्मपरीक्षण करावे। पक्षाची आंदोलनं आणि त्याकरता झालेला त्रास हा सगळ्या शिवसैनिकांना माहीत आहे। राजन विचारे यांना योग्य अशी चपराक दिलेली आहे आणि त्यांना त्यांची योग्य ती पात्रता त्यांची जी आहे ती कोर्टाने दाखवून दिलेली आहे। 7,34,000 एकूण मतं मला मिळालेली आहेत आणि 2,17,000 अशा भरभक्कम मतांनी राजन विचारे यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना तोंड लपवता येऊ नये म्हणून लोकांमध्ये अशा पद्धतीने बातम्या पसरवत होते, चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज पसरत होते। त्याला योग्य अशी चपराक कोर्टाने दिलेली आहे। मी आज दिल्लीत आहे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या दरम्यान, परंतु मला आत्ताच कळलेलं आहे की कोर्टाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि त्यांना योग्य ते धडा कोर्टाने दिलेला आहे आणि त्यांची जी काही बाजू आहे ती लोकांसमोर आलेली आहे। पण सर काय गुन्हा काय होता की तुमचा की तुम्ही लपवल्याचा आरोप? बघा, मी एकही गुन्हा कुठला लपवलेला नाही आहे। जो नियम आहे त्या नियमानुसार माझं सत्य प्रतिज्ञापत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु आता मी काही गुन्हेगार नाही आहे। पक्षाकरता एखादं आंदोलन केलं असेल, एखादी सभा उधळली असेल, मला असं वाटतं की मनसे ज्यावेळी स्थापन झाली आणि शिवसेनेच्या विरोधात जेव्हा मनसे ज्या पद्धतीत मार्गक्रमण करत होती तेव्हा पक्षाकरता उद्धव ठाकरेंकरता एक आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि त्या पक्षाकरता त्या गुन्ह्यासंदर्भात त्यांचं म्हणणं होतं की नरेश म्हस्के यांनी हा गुन्हा लपवलेला आहे। तुम्ही शिवसेनेची गोष्ट करता, परंतु या नरेश म्हस्केनी शिवसेनेकरता लाठाखाटा खाल्लेल्या आहेत हे राजन विचारे विसरलेले आहेत। लोकांनी योग्य अशी त्यांना चपराक दिलेली आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने ज्या गुन्ह्यात मला शिक्षाच झाली नाही त्या गुन्ह्यामध्ये मला शिक्षा झाली। परंतु गुन्हा कुठला तर पक्षाकरता मी लाठाखाटा खाल्ल्या आणि तोच गुन्हा समजून राजन विचारे माझे खासदारकी रद्द करायला निघाले। त्यांना योग्य अशी चपराक कोर्टाने दिलेली आहे। सर या संदर्भात वेगळा प्रश्न आहे। खास करून कोडू नावाचं गाव आहे तिथे जे प्रकरण झालं, IPS अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने अजित पवार बोलले त्या मुद्द्यावरून अजित पवारांवर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। ही घटना सोलापूरच्या कोडू प्रकरणामध्ये आहे। त्या पद्धतीने एखाद्या IPS दर्जाच्या अधिकाऱ्याला अजित पवार बोलले, यावरून नाराजी व्यक्त केली नाही, मला काही या संदर्भात माहीत नाही आहे आणि मोठ्या लोकांचे विषय आहेत। मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात काही वक्तव्य केली असतील किंवा काही अधिकाऱ्यांनी पण योग्य असा अदब मंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची ठेवली पाहिजे असं माझं मत आहे। लोकप्रतिनिधीला महत्त्व दिलं पाहिजे, परंतु काय झालं असेल मला काही कल्पना नाही, त्यामुळे मी याबद्दल काही मत व्यक्त करू शकत नाही। लोकप्रतिनिधींनी महिलांचा सन्मान करायला पाहिजे का?
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती आणि विचारांवरती सुरू असलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कायम महिलांचा आदर राखतात, ठेवायलाच पाहिजे आणि ठेवत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.